बाकी आहे. सूचना मी करणार नाही, डायरेक्ट पेनल्टी. ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करूया. बरोबर घड्याळामध्ये 9:30 वाजलेत. 9:31 होत आहेत आणि सामना इथे सुरू करत आहोत. सागर येतो पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक एंड अरबाज. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. शॉर्ट कव्हरला चेंडूला एक्झिक्यूट केलंय. कॉन्फिडेंटली बॅटवर चेंडू घेतल्यानंतर एक धावाने खाते उघडले फलंदाज अरबाजने. अरबाजच्या सोबत आलाय तो आघाडीचा फलंदाज सुमित. दोन्ही ओपनिंग बॅट्समनच्या आतमध्ये आपण बघतोय नाणेफेक जिंकून साहेब इलेव्हन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वडवली वॉरियर्स संघाला इन्व्हाइट केलं की आपण फलंदाजी करा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतील ताबडतोब. गोलंदाज आहे सागर. सागरने पहिले षटक हाताळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय ऑफस्टमच्या थोडासा बाहेर कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. हाफ वॉली करून चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हर्समध्ये आणि एका धावाने खातं उघडलंय. सागर राऊंड विकेट माता आता गोलंदाजी करेल सुमितसाठी. स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. ऑन द टोस फलंदाज उभा राहिला. हलक्या चेंडूला फ्लिक केलं ऑन साईडला आणि सुमित सुद्धा एका धावानेच खातं उघडले. धावसंख्या धाव फलकावर 2. चांगला कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल दोन संघांमध्ये. आपण बघतोय इथे सामना सुरू आहे. साहेब इलेव्हन नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले वडवली वॉरियर्स या संघाला. नेक्स्ट बॉल ट्रॅक चेंज करून अप्रतिम फटका. जबरदस्त पंच. दोन खेळाडूंच्या गॅपमधून चेंडूला एक्झिक्यूट केलंय. बघायचं चेंडू किती वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे बाहेर दणदणीत आणि सणसणीत चौकार. एक्झिक्युशन. पहिल्या चेंडूवर थोडीशी सावध सुरुवात केली कारण चेंडू सुद्धा आपण बघितलं की शॉर्ट हाफ वॉलीवर होता. ओव्हरपिच डिलिव्हरी चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हर्समध्ये आणि त्यानंतर एका धावाने खातं उघडलं. पुढचा चेंडू जेव्हा भेटला ऑप्शनच्या बाहेर रूम भेटला. एक शॉर्ट पिच चेंडू होता आणि खूप चांगला पंच पाहायला मिळाला. धावसंख्या दाखल कर 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल फ्रॉम चेंडू हवेमध्ये थोडा वेळ हवेमध्ये रंगत होता. पुन्हा एक सेफ शॉट. गोलंदाज आपण बघतोय सागर. सावध पवित्रा घेतलाय. जास्त आक्रमक सुरुवात नाही. जिथे मात्र खराब चेंडू मिळते तिथे मात्र तुटून पडतात गोलंदाज आणि जिथे मात्र चांगला चेंडू त्या चेंडूचा सन्मान करत असताना गॅपमधून एकदा इथे मात्र वसूल करतायत. गॅप खूप मोठा आहे कारण 38 सर्कल बघतो थोडंसं रुंदावलेलं आहे, पसरलेलं आहे. अशा मुमेंटला तिथे मात्र धावा घेणं काही कठीण गोष्ट नाही या बॅट्समनसाठी. स्लाइस केला. प्रतिम टायमिंग. काय शॉट आहे, काय फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने आणि सीमारेषा बाहेर दणदणीत आणि सणसणीत अप्रतिम फटका चौकार. मॅग्निफिसंट अँड लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. अफलातून फटका. थोड्यासाठी असं वाटलं की लारा चेनवनकर खेळतोय की काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. त्याच शैलीचा हा फलंदाज, त्याच बांधणीचा फलंदाज आणि चौकार इथे सुद्धा सुमितने वसूल केलाय. ऑन साइडला स्लॉक्सी. व्हॉट अ शॉट इज दॅट. जस्ट स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट शॉट. 6 रन. सुरुवातीचे दोन चेंडू आपण दोन्ही बॅट्समनला बघितलं सावं सुरुवात केली. असं वाटलं होतं की हे षटक थोडंसं सांभाळून खेळतील, पण सागरचे नंतरचे काही जे चेंडू आहेत ना ते मात्र रेंजमध्ये भेटले, रडारमध्ये भेटले आणि दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः दोन्ही हात खुले करत असताना धूर घेतलेत अक्षरशः ते सागरच्या गोलंदाजीवर आणि तब्बल 17 धावा वसूल केलेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. ब्राईट स्टार्ट दिलाय सुमित आणि त्याच्यासोबत आपण बघतोय फलंदाज अरबाजने. अरबाजच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितलाय तर सुमित एक चौकार एक षटकाच्या मध्ये वैयक्तिक चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक धावसंख्या त्याची 11 आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर 17 धावा. एक विश्वसनीय सुरुवात, एक योग्य सुरुवात आपल्या संघाला निश्चित करून दिली आहे ती वडवली वॉरियर्स या संघाने. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. हनीफ दुमानी. हनीफ रुमानी.
पुढचा चेंडू घेऊन हनीफ रुमानी. स्ट्रायकिंग आपण बघतोय अरबाज. फुल लेंथ होता, बॅक टू द बॉल एक्झिक्यूट केलाय. या मैदानात आपण हे चित्र बघितलंय गणेश, की जे जे गोलंदाज कमी रनअप घेऊन गोलंदाजी करतात त्यांच्याकडे अचूकता पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. शक्यतो धावसंख्या कमी खर्च करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि असा हा अजून एक गोलंदाज पाहायला मिळतो हनीफ रुमानी, ज्याच्याकडे रनअप जास्त मोठा नाही आहे. जेमतेम 7 ते 8 बॉलचा रनअप घेऊन तो स्टार्ट करतोय. स्ट्रायकिंगला स्ट्राईक चेंज झाले. स्ट्रायकिंगला येतो तो फलंदाज आपण बघतोय डाव्या हाताचा तो सुमित. सुमितसाठी पुढचा चेंडू. फुल लेन पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. दोन्ही षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी आपण बघितलं की समोरच्या गोलंदाजाला अक्षरशः मान दिलाय, सन्मान दिला असं म्हणायला हरकत नाहीये. सावधगिरीने मात्र दोन्ही चेंडू खेळून काढलेत, पण नंतर मात्र त्यांच्याकडनं अटॅक आपण बघायला मिळतो. सुमित मोसमकर आणि सुमितच्या सोबत आपण बघतोय म्हणजे जागडीचा फलंदाज अरबाज. स्वीप करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. पंचांचा इशारा लेग बाईजचा. हनीफ रुमानी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अक्षरशः धावसंख्येला थोडीसं मात्र इथे अंकुश लावले असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी. अरबाज खान, सुमित मोसमकर हे दोन आघाडीचे फलंदाज अजूनही मात्र खेळपट्टीवर आपलं स्थान आपली बॅटिंग करत असताना विकेट टिकवून बॅटिंग करत आहेत. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड, 20 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन सुमित मोसमकर. फुल लेंथ पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. चारीच्या चारी चेंडू अत्यंत वाखडण्याजोगे. काय गोलंदाजी केली, धावसंख्येला काय अंकुश लावलाय. प्रत्येक चेंडूवर फक्त एकच धाव पाहायला मिळते. त्या 4 धावांपैकी एक धाव तर लेग बाईज आहे. 3 धावा फक्त बॅटमधनं आल्यात आणि प्रत्येक चेंडू आपण बघतोय की फुल लेनचा आहे, यॉर्कर लेनचा आहे आणि बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवलंय. बघायचं पुढच्या काय चेंडूवर उत्तर आहे अरबाजकडे. बॅक टू द बॉलर, चांगलं एक्झिक्युशन. हाताच्या खालून चेंडू निघून जातोय, तोपर्यंत एकच धाव मिळते. मोठा फटका मारण्याची पॉवर प्लेमध्ये संधी दिली नाहीये हनीफ रुमानीने. भरपूर असे गोलंदाज आपण कालच्या दिवसातून बघितले की जे मात्र अत्यंत इकॉनॉमिकल राहिले क्रिकेट स्पर्धेमध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज, फिरकी गोलंदाज. धावसंख्या धावफलकर 22 धावा. बघायचंय, स्लॉक केलंय डीप मिड विकेट मध्ये. व्हॉट अ शॉट इज दॅट. फटका बनवला. प्रत्येक चेंडू फुलर लेनचे होते पण हा फटका बनवला मागरे आणून आणि काय एक्झिक्यूट केलाय तो सुमितने. सीमारेषेवर 6 धावा. रॉयल चॅलेंज भांबेड आणि त्याचबरोबर जिगर साई गावखडी या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय टॉस करण्यासाठी. रॉयल चॅलेंज बांबेड आणि जिगरसाई गावखडी दोन्ही संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचं आहे टॉससाठी. नाणेफेक संपन्न होण्याच्या अगोदर आपण परेश खातू यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर टॉससाठी रेडी राहायचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाची शेवटसुद्धा गोड राहिला. सुमित मोसमकर खूप चांगली बॅटिंग करतोय. इम्प्रेसिव्ह शॉट. ते मात्र दोन्ही जे षटकार ठोकलेत ना अत्यंत कॉन्फिडेंटली प्युअर शॉट होते. प्युअर बॅटिंग परफॉर्मन्स. चला लवकर निर्णय घ्या, सामना लगेच सुरू करा. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्येची अंकी जरी धावफलकावर आपण बघतोय 28 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं खूप चांगली बॅटिंग आपण बघितली. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी मार्गावर तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. आकाश आंबरे. स्लाइस केलंय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विक सिंगल. प्रयत्न सुरू आहेत की इथे विकेट मिळाली सुमित मोसमकरची. ज्या अंदाजमध्ये, ज्या कॉन्फिडंटली, ज्या पोटेन्शियलने तो बॅटिंग करतोय अत्यंत वाकडण्याजोगी.
फील्डमध्ये सातत्याने चेंजेस, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि जेव्हा जेव्हा असं कॉम्बिनेशन असतं ना, तिथे मात्र खेळाडूंसाठी मात्र थोडीशी मशक्कत करावी लागते, मेहनत घ्यावी लागते स्वतःची पोझिशन चेंज करण्यासाठी. बघूया आपण स्ट्रायकिंगला अरबाजला बघतोय. अरबाजसाठी आपण फिल्डिंग बघूया ऑन साईड. अरबाज नाही तर सुमित आहे स्ट्रायकिंग एंडला. सुमितसाठी डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला, त्याच्यामध्ये एक खेळाडू. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. 6 रन. दस्ता कडक शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. तिसरा षटकार आपण बघतोय तो फलंदाज सुमित मोसमकरच्या बॅटमधून. समीर नाईक यांच्याकडून एक पारितोषिक आलंय या षटकारासाठी ₹500. सुमितसाठी शॉर्ट ऑफ लेंथ होता, लिडिंग एज, मागे जातो चेंडू आणि तोपर्यंत स्ट्राईक चेंज होत आहे. इंटेलिजंट क्रिकेट. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कारण चेंडू राईज झाला. बघा ड्रिल करून दाखवतात मला, हा चेंडू पुल करायचा होता, हुक करायचा होता. आणि दरम्यान एकदा तिथे कंप्लीट होते. धावसंख्या एकने पुढे सरकते. एकूण अंकी जर आपण धावकाल बघतोय त्या 36 धावा. समीर नाईक यांनी पारितोषिक लगेचच बहाल केले ते सुमितसाठी षटकाराबद्दल ₹500. पुन्हा सज्ज गोलंदाज आकाश. स्लाइस केलाय कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न पण नकार दिलाय अरबाजला सुमितने. कारण दोघांची शरीरयष्टी पण जर बघितली तर दोघांची डिफरन्स आहे, पूर्णपणे डिफरंट आहे, वेगवेगळे आहे. तुम्ही पाहू शकता. एक फ्लेक्झिबल आहे तो, पण आपण बघतोय तो अरबाज. तर थोडासा हेल्दी पण बॅट्समन बघतोय तो सुमित. त्याच्या ताकदीच्या नुसार आपण फटकेबाजी आपण बघतोय. 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. खूप चांगली बॅटिंग. समोर एक्झिक्यूट केलाय. आता मात्र चक्रव्यूह रचलं होतं आणि लॉंग ऑफला इथे चूक अजिबात होत नाहीये. मोठी विकेट आणि फलंदाज बाद. बॅटिंग केली सुमितने. जी जबाबदारी त्याच्यावर होती ती जबाबदारी पार पाडली. लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचमध्ये तब्बल 26 धाव्यांचं योगदान आणि काय घणाघाती हल्ले. अक्षरशः समोरचा गोलंदाज कोणी असो, प्रत्येक गोलंदाज तो तुटून पडला. आणि धावसंख्या पण आपण बघतोय 19 अंकी जरी धावफलकावरती 37 आणि 37 आहे धावसंख्या. पहिला फलंदाज बाद. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप, मोस्ट इम्पॉर्टंट पार्टनरशिप अरबाज आणि त्याचबरोबर सुमितमध्ये. आणि वन डाऊन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावर येतो फलंदाजीला तो सलीम. सालिम सालिम कोतवडेकर. सालिम कोतवडेकर. स्लाइस करायचा प्रयत्न, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर स्वीपर कव्हरमध्ये चेंडू तिथे कव्हर करतील तोपर्यंत एक धाव मिळते या चेंडूवर. नवीन फलंदाज एका धावाने सालिम कोतवडेकर खातं उघडते. षटकं संपतात एकूण मैदानावर पण बघते ती म्हणजेच 3 षटकाकर धावसंख्या 38 धावा धावफलकावर. 12.66ची गती राखली आहे. तिसऱ्या आपण षटकापर्यंत आपण बघितली की 12.66 आणि सरासरी निश्चितच 7 षटकाकर कायम ठेवली आहे. ह्या षटकात आपण बघितलं तर गोलंदाज आकाश आमरेने आपल्या संघाला यश मिळवून दिलं. आकाशने धावा ज्या खर्च केल्या धावफलकावर त्या एकूण 10. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या त्या 17, दुसऱ्या षटकात धावा खर्च झाल्या त्या 10. अशा एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 38 आणि एक गडी बाद. 3 षटकात 3 फ्रेश गोलंदाज वापरले. आकाश आमरेला आपण बघितलं, त्यानंतर आपण हनीफ रुमानीला बघितलं. हनीफ रुमानीने सुद्धा इम्प्रेस केलं. आणि आपण बघितलं की पहिलं षटक ज्याप्रमाणे हाताळलं गोलंदाज होता तो म्हणजे सागर. आणि धावा खर्च केल्या त्या 17 पॉवर प्लेमध्ये. गोलंदाजी मार्कवर आय थिंक पुन्हा एकदा हनीफ रुमानी.
स्ट्रायकिंगला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे सालिम. स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, काय पिकअप आहे, काय शॉट आहे, अप्रतिम आणि दर्जेदार, डोळ्यांचं पाळणं फेडणारा, बेधुंड करणारा फटका, षटकार. मॅग्निफिसंट शॉट, डीप स्क्वेअर लेग मधून आपण बघतोय चेंडू खूप लांब गेलाय. तडाकेबंद फलंदाज आणि चेंडूची मागणी पंच करतायत ऋषी. क्या बात आहे. आमच्यासोबत इर्षद भागवंत त्यांच्या भाषेत तर शब्द सांगायला त्याचं सालिम मले जालिम, आणि अक्षरशः तोडफोड षटकार पाहायला मिळाला. एवढा अत्यंत आपण जर बघितलं पहिले षटक जेव्हा रुमानीने हाताळलं तेव्हा शेवट चेंडूवर आपण षटकार बघितला तो सुमितच्याच बॅटमधून. एवढ्या निर्दयीपणे कोणीच षटकार मारला नव्हता असं म्हणायला हरकत नाहीये, म्हणून म्हणते सालिम बने जालिम. फुलटॉस आहे, स्ट्रेट टू द बॉलर. विकेट किपर निश्चितच चेंडू बघत राहिले, चेंडू कशा प्रकारे तो जातोय. पॉलिसीमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न होता म्हणजेच हनीफचा, पण चेंडू जाऊन यष्टीवर ब्रश होतोय. डॉट डिलेव्हरी. फ्लिकरिंग बेल्स तुम्हाला पाहायला मिळतात कारण रजनी क्रिकेट सुरू आहे, नाईट क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे, दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. आपण बघतोय या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 20 संघ आपल्या रत्नागिरी विभागातले खेळतात या स्पर्धेमध्ये. चेंडू हवेमध्ये बघायचं, स्लॉक केलाय, दणदणीत आणि सणसणीत उत्तर, षटकार. बोर्ड 50वा धावफलकावर. सुपर बॅटिंग, सांघिक अर्धशतक पाहायला मिळते फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हनीफ रुमानी पुढचा चेंडू, हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या किंचीचा बाहेर होता चेंडू. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही या चेंडू, प्रयत्न चांगला होता. बॅटची हलकीशी आतली कड घेऊन चेंडू पायाला ब्रश होतोय, एकदा तिथे कंप्लीट होते चेंडूवर. तिसऱ्या क्रमांकावर काय बॅटिंग आहे, जबरदस्त आणि आक्रमक फलंदाजी आपण पाहत आहोत स्ट्रायकिंगला सालिमची. ऑन साईडला पूल केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, थोडासा बंबल, दोन धावांचा प्रयत्न, दोघांमध्ये हाना हाना, आणि इथे जीवदान जीवदान मिळते त्या अरबाजला. दोघांमध्ये कॉर्डिनेशन झालं नव्हतं. रॉयल चॅलेंज फांबेड आणि जिगरसाई गावखडी दोन्ही संघाचे संघनायक प्लेइंग यांची लिस्ट अपडेट करून टॉससाठी रेडी राहायचं आहे आणि टॉसच्या अगोदर परेश खातू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. रॉयल चॅलेंज बांबेड आणि जिगरसाई गावखडी. धावसंख्या फक्त एकच ॲड होईल या चेंडूवर अरबाजच्या बॅटमधून. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय सालिम कोतवडेकर. हा चेंडू पायाच्या मागून यष्ट उडवण्याचा प्रयत्न होता, बघायचं दिशेवर नियंत्रण नाही राहिलंय. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट डिलिव्हरी, वाईट +1. 2 धावा ॲड करू धावफलकावर. दर्शना पवार मला सांगते 2 धावा ॲड करून धावसंख्येची अंकी झाली ती 53 धावा धावफलकावर. कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर या षटकामध्ये खूपच महागडा ठरलाय हनीफ रुमानी. 2 षटकार, 1 वाईड, 1 सिंगल आतापर्यंत खर्च केले त्या मैदानावर. बघतोय आपण त्या 15 धावा. स्लोअर वन आहे, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द मॅच, चौकार. शूट केलाय अरबाजच्या बॅटमधून हा षटका, चौकार. तर धावसंख्या 58 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बघूया बघूया 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला आणि फ्रुमानी पहिल्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात जर उल्लेख केला तर मला असं वाटतं 19 धावा या षटकात आल्या आहेत त्याच्या.
हसन साबळे तो नवीन षटक घेऊन. हसद हसद साबळे. हसद निर्णायक षटक घेऊन. आणि दोन्ही संघांनी रेडी राहायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे वेळेवर या आणि टॉस संपन्न करा. पहिला चेंडू. हसदचा चेंडू, काय फटका आहे. स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषे बाहेर 6 धावा. टप्पा पडल्यानंतर ऑन दी अप मॅग्निफिसंट एक्झिक्युशन फ्रॉम सालिम कोतोडेकर. षटकार ठोकलाय. धावसंख्या 64. चेंडू उंच गेला, मिस टाइम. क्षेत्राच्या खूप दूरवर आहेत. झेलची संधी निश्चितच नाहीये, खूप लांब आहेत खेळाडू आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. स्कोर मोजून 66. 66 धावा धाव फलकावर. चांगली बॅटिंग सुमित बाद झाल्यानंतर आपण बघतोय सालिम कोतवडेकरने जी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अटॅकिंग बॅटिंग करतोय मैदानावर. असत पुढचा चेंडू. हा सुद्धा मिस टाइम. ऍक्शन रिप्ले जणू काय मागचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा आणि तोच फटका पाहायला मिळतो. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करून स्ट्राईक एंडला येतो तो सालिम. धावसंख्या 68. 68 धावा धाव फलकावर. बघायचं किती धावसंख्येचं लक्ष इथे सेट करणार ठेवणार गोलंदाज पुन्हा एकदा हसद. मोठा फटका मारण्याचा 2दा प्रयत्न केला षटकामध्ये, पण दोन्ही फटके आपण बघतो मिक्स टाइम झाले. 60 ऑन स्कोर कार्ड. 68 धावा धाव फलकावर. फक्त एक गडी बाद, त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये आहे फलंदाजी करताना आपण बघतोय. म्हणजेच वडवली वॉरियर्स हा संघ. वॉरियर्स योद्धे आहेत. जिगरबाज खेळ सुरू आहे, जिगरबाज बॅटिंग सुरू आहे. मंत्रमुग्ध करणारे फटके पाहायला मिळत आहेत. हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, ब्लॉक होलचा चेंडू होता. ऑप्शनच्या किंचितचा बाहेर. मिळते फक्त या चेंडूवर एक धाव. पंच कन्फर्म करतायत आणि सांगतात की इट इज 22. 69 ऑन स्कोर कार्ड. चला टॉस रेडी राहायचं आहे. आय थिंक तिथे सिद्दीक मेमन सज्ज आहेत. तिथे मात्र त्यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. रॉयल चॅलेंज बांबेड आणि जिगरसाई गावखडी समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून. झेल इथे होणार का. हो, फलंदाज बाद होतोय. अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. गुड कॅच. समीर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येईल. इनसाइड एज मागे जातो चेंडू अत्यंत वेगाने. फलंदाज थोडासा स्कीड झाला स्ट्रायकिंग एंडला. एकदा मिळते या चेंडूवर. धावांनी धावसंख्या आपण बघतोय पदार्थे वृद्धिंगत होते, पुढे सरकते. एकूण 70 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आणि एकाच धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ते साहेब 11 या संघासमोर. तर पुढच्या सामन्यासाठी मी दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आला असेल तर आपण टॉस करून घ्यायला हरकत नाही आहे. टी शर्ट्स पिकअप करायचे आयोजकांच्या वतीने तुम्हाला देण्यात येतात. ते टी शर्ट्स मी घालून परिधान करून टॉससाठी आपण रेडी राहा. पहिल्या सत्रामध्ये आपण खूप चांगली बॅटिंग बघितली आणि खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्धचंद्राची कोर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते, जे मात्र खूप सुंदररित्या आमच्या कॅमेरामॅनने टिपलंय. सर्व कॅमेरामॅनचं सुद्धा तेवढंच कौतुक. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून ही सुरू आहे. संदीप मोरे, अक्षय कडू, कुणाल इंदप, विकास पवार, प्रवीण शिंदे माझ्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. गणेश भगत आणि संदीप मोरे, थँक्यू सो मच. ब्युटिफुल जॉब. या आपण वळूया लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र नाणेफेक संपन्न होईल. रॉयल चॅलेंज बांबेड विरुद्ध जिगरसाई गावखडी.
हॅलो. चला प्लीज जिगरसाई गावखडी विरुद्ध रॉयल चॅलेंज बांबेड या संघाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती आहे आणि संघनायकांना किंवा संघ मालकांना विनंती असेल आपले कॅप्टन घेऊन आपण आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये या, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, टॉस बॉक्समध्ये या प्लीज. जिगरसाई गावखडी आणि त्याचबरोबर रॉयल चॅलेंज बांबेड बांबेड संघ चला प्लीज कॅप्टन. आमच्याबरोबर याचं देखील भान ठेवा. टॉस करण्याकरता येत आहे तर तुम्हाला जो गणवेश देण्यात आला आहे, टी शर्ट जो देण्यात आलेला आहे ते गणवेश तुम्ही घालून इथपर्यंत यायचं आहे टॉस करण्याकरता. जिगरसाई प्लीज गावकडी उशीर करू नका. आपले स्टार कासा आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले, दुसऱ्या बाजूला तर वडवलीतले स्टार कासा आहेत आणि त्यांच्यामधला जो मॅच आहे तो फार महत्त्वाचा आहे. मैदानामध्ये खूप चांगली लढत आहे, पहिल्या मॅचमध्ये खेळत आहेत म्हणून चुका तर होतील आणि परंतु कार्यसम्राट चषकामध्ये चुकीला माफी नाही आहे. एकदा चुकलात तर घरी जावं लागेल आणि एकदा जिंकलात तर सेलिब्रेशन करण्याचा संधी आहे, पुढे जाण्याची संधी आहे. तुम्हाला जिंकावंच लागेल. कार्यसम्राट चषक फक्त आणि फक्त 5 दिवसाचा आहे आणि 5 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला अधिराज गाजवावा लागेल. चला प्लीज. थँक्यू डीजे. जिगर जिगर साई गावखडी आणि त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर बांबेड यांच्या दरम्यानचा टॉस होईल. अनेक मान्यवर मंचावरती देखील आहेत, आज वेळेत वेळ काढून आलेत. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या काळामध्ये लोकांकडे बरंच काय आहे परंतु लोकांकडे वेळ नाही आहे आणि आपण जो वेळ दिला आहे त्या आमदार साहेबांच्या खातीर आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या खातीर, युवा सेनेच्या खातीर आपला मनापासून आभार व्यक्त करतोय. आज तुमच्याकडे बरंच काय असेल परंतु वेळ जे आहे ते कोणाकडे नाही आहे आणि सर्व गोष्टी जीवनामध्ये विकत घेतल्या जाऊ शकतात परंतु जाणारा वेळ आणि जाणारा मनुष्य हे कधी परत येत नाही आणि कधी विकत घेऊ शकत नाही. अनेक मान्यवर या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांचं शब्द सुमनानं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आमच्या निश्चित मैदानामध्ये मॅच देखील सुरुवात होणार त्याच्या अगोदर आपण टॉस का बॉस या ठिकाणी करणार आहोत. कॅप्टन जोडलेले आहेत जिगरसाई गावखडी. चला प्लीज टॉस करता. यस, कॉमेंटर बॉक्सकडे जाऊया. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. एकाहत्तर धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. उपस्थित पुन्हा एकदा खानविलकर
क्रिकेटच्या या ऐतिहासिक मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांचं समालोचन कक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, आयोजकाच्या वतीनं देखील मनपूर्वक स्वागत. सामन्यातला पहिला चेंडू आपण पाहतोय. स्ट्राईकचा फलंदाज असेल अजित. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने खेळला. एक धोकादायक धाव, पहिल्याच चेंडूवरती एक धोकादायक धाव घेतली जाते. आपलं वैयक्तिक खातं उघडतोय अजित आणि संघाचं देखील खातं एका धावेने उघडतोय. 71 धावांचं लक्ष असेल. सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवी पुरस्कृत शिवसेना युवा सेना आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच कार्यसम्राट चषक 2022चा हा थरार आपण मैदानावरती पाहतोय. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानावरती खेळला जातोय. अर्थातच साहेब 11 विरुद्ध वडवली वॉरियर. वडवली वॉरियर संघानं आज प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 70 धावा बनवले गेलेत आणि 71 धावांचं लक्ष असेल साहेब 11 संघासमोर. पहिला सामना झाला होता गांगेश्वर तळवडे विरुद्ध केदारलिंग लांजा. त्या सामन्यामध्ये केदारलिंग लांजा संघानं विजय मिळवलाय. दुसरा सामना झाला होता महालक्ष्मी गावाने विरुद्ध राजन साळवी फॅन्स क्लब. त्या सामन्यामध्ये महालक्ष्मी गावाने संघानं विजय मिळवलाय. तर तिसरा सामना मात्र मैदानावरती सुरू आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. हा चेंडू निश्चितपणे एक चेंडू काही काळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपलातून झेल टिपलाय. मोठा धक्का असेल, फलंदाज बाद होतोय. एक सुंदर गीत डीजे कडून वाजवलं जाते. चौकार षटकारानंतर मात्र सुमधुर असा ओम साई डीजे देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आमच्या डीजे ऑपरेटरचं देखील मनपूर्वक अभिनंदन असेल, कारण आज क्रिकेट आपण पाहतोय की फॉरवर्ड क्रिकेट होत चाललंय, फास्ट क्रिकेट होत चाललंय. फास्ट क्रिकेटच्या जमान्यामध्ये आपण पाहतोय डीजे काही ठिकाणी आपण पाहतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नसेल. नवीन फलंदाज मात्र असेल स्ट्राईकचा फलंदाज हनीफ रोमानी. हनीफ रोमानी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय समीर. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक आहे. यावेळी मात्र निश्चितपणे उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईड चेंडू घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव असेल. खऱ्या अर्थानं 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. 2 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली धावसंख्या उभा करावी लागेल. चौकार आणि षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल. 71 धावांचं एक मोठं विशाल असं लक्ष आहे. यावेळी मात्र एक पूल केलाय, जबरदस्त ठोक खेळलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग, परंतु चेंडू फरार, सीमा पार, चौकार. सुंदर प्रेक्षणीय स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. 3 क्षेत्ररक्षक पाठला करत होते, परंतु चेंडू मात्र सरळ पोहोचलाय सीमा पार. काही वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहतो की ताकदीपेक्षा टायमिंगला खूप महत्त्व असतं. त्या टायमिंगचा वापर केला आणि सुंदर असा चौकार, प्रेक्षणीय चौकार हनीफनं आपल्या बॅटमधून वसूल केलाय. आपल्या संघाची धावसंख्या वाढवणारा चौकार, मात्र संघाला संजीवनी देणारा चौकार मारतोय हनीफ. यावेळी मात्र पुढे येऊन सरसावून मारला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय.
चला टीम मीटिंग करू नका. प्रत्येक जण सगळे खेळाडू बाद झाल्यानंतर सगळे 11 खेळाडू एका जागी येऊ नका. प्रत्येक संघाला सूचना आहे. काल आपण पाहिलं की पहाटे 5 वाजता शेवटचा चेंडू पडलाय. त्याच्यामुळे सगळे एकत्र येऊ नका. फलंदाज बाद झाल्यानंतर सगळे 11 खेळाडू एकत्र येऊ नका. महाराष्ट्र फक्त मास्क मुक्त झालाय, लॉकडाऊन मुक्त झालाय, कोरोना मुक्तीचं सर्टिफिकेट अजून आपल्याला मिळालेलं नाही. त्याच्यामुळे सगळे 11 एका जागी येऊ नका. दोन्ही संघाला सूचना असेल. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज देखील लगेच मैदानामध्ये यायचं आहे. आपल्याला वेळेचं बंधन असेल, अन्यथा पंचांकडून पेनल्टीची कारवाई करण्यात येईल. नवीन फलंदाज असेल राजेश आणि असदची जोडी मात्र मैदानावरती. संघर्ष मात्र सुरू आहे. क्रिकेटच्या मैदानावरचा संघर्ष आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज अरबाज क्या करेगा आज. स्ट्राईकचा फलंदाज अजित. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राजेश. गोलंदाजी मार्कवरती अरबाज. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. यावेळी मात्र अपील होतंय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. अलगद आपल्या जाळ्यामध्ये टिपलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बाद होऊन परतोय. आणखी एक मोठा धक्का. यावेळी मात्र एक नेत्रदीपक स्ट्रोक खेळलाय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चेंडू मात्र सरळ फरार. सीमारेषा पार. चौकार. थोडीशी बिकट अवस्था आपण पाहतोय संघाची. 3 बाद 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकचा फलंदाज असेल संतोष. गोलंदाजी मार्कवरती मात्र किशोर. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. 71 धावांचं विशाल असं लक्ष आहे. यावेळी मात्र हा चेंडू एक कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. एका धावेने धावफलकावरती 8 धावा. इथून पुढे मात्र जर आपण पाहिलं तर संघर्ष खूप मोठा आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. आज या मैदानावरती आपण पाहिलं सौरभ सुर्वेच्या रूपानं ज्यानं या मैदानावरती षटकारांची आतिषबाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 58 धावांचा पाऊस पाडला होता सौरभ सुर्वे.
यावेळी मात्र बॅक टू द बॉलर, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. धावफलकावरती धावसंख्या 13 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज अरबाज. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं तिसरं षटक. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 58 धावा, म्हणजे सौरभ सुर्वेसारखी खेळी करावी लागेल, ज्या सौरभ सुर्वेनं 17 चेंडूमध्ये 58 धावा केल्या होत्या. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सुंदर असं यश मिळवतोय आपल्या संघासाठी. बॅटची कड घेऊन चेंडू हातामध्ये जातोय, धक्का बसतोय, आणखी एक फलंदाज बाद होतोय. सौरभ सुर्वेच्या रूपानं एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना युवा सेना आयोजित आणि सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवी पुरस्कृत कार्यसम्राट चषक 2022 दरम्यान हा एक जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. परंतु तो सरळ षटकार होता. लगान चित्रपटाची आठवण करून देणारा हा षटकार आहे. झेल तर टिपलाय, परंतु शिक्षकांचं देखील अभिनंदन असेल की काही वेळा बहुमत विचारामध्ये घ्यावं लागतं. मैदानावरती 2 पंच आहेत, परंतु काही विपरीत परिस्थितीमध्ये पंचांना देखील कळत नाही की चौकार आहे का षटकार आहे. त्यावेळी मात्र प्रेक्षकांनी इशारा दिलाय की हा षटकार आहे. यावेळी मात्र निश्चितपणे हा चेंडू अगदी एक सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज अरबाज. क्षेत्र कोणतंही असू द्या, बहुमत खूप महत्वाचं आहे. आत्ता देखील प्रेक्षकांचं बहुमत विचारामध्ये घेतल्यानंतर हा षटकार घोषित करण्यात आला. बहुमताचं एक उदाहरण या चेंडूनंतर, या षटकानंतर तुम्हाला सांगतो. निश्चितपणे हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता. एक षटकार मारल्यानंतर मात्र निराश झाला नाही. त्याच्यानंतर मात्र निर्णायक गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडू काही काळ हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र टिपलाय. प्रणवला मात्र बाद होऊन परतावं लागतंय. आणखी एक मोठा धक्का. विचारलं जातं की बाबा मुलगा नापास झाल्याने पेढे का वाटतोय, तर तो सांगतो शाळेमध्ये 100 मुलं होती, पैकी 80 नापास झालेत. बहुमत आमच्या मुलाच्या बाजूने आहे, त्याच्यामुळे मी पेढे वाटतोय.
त्याच्यामुळे बहुमताला खूप महत्त्व असतं. मग ते लोकशाही असू द्या, क्रिकेटचं मैदान असू द्या, कुठेही बहुमताला खूप महत्त्व असतं. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती, विनोदाचा भाग सोडून द्या. जाऊया मैदानावरती, संघर्ष सुरू आहे. क्रिकेटचं मैदान, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. कार्यसम्राट चषक 2022, माननीय आमदार डॉक्टर राजन साळवे पुरस्कृत कार्यसम्राट चषक 2022. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, गोलंदाज स्ट्राईकचा फलंदाज. या दरम्यान बॅक टू द बॉलर खेळला होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला हा चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषेवरती क्षेत्ररक्षित केला जातोय. फेकी केली जाते, तोपर्यंत एक धाव निश्चितपणे. एका धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय, एक उत्तुंग असा षटकार. सत्तावीस धावा धावफलकावरती. गोलंदाज मार्कवरती किशोर. हा चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, कव्हर्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत मात्र निश्चितपणे एक धाव या चेंडूवरती. 28 धावा धावफलकावरती असतील. इथून पुढे मात्र खूप मोठा संघर्ष आहे. चौकार आणि षटकारांची फक्त आतिषबाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार मात्र आवश्यक असेल. 71 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. पाठलाग करताना मात्र धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. एक खोलवर टप्प्याचा चेंडू. निश्चितपणे या चेंडूला मात्र दिशा दिली. मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव मात्र या चेंडूवरती. पुन्हा एकदा 29 धावा. मैदानावरती सुरुवात झालेला सामना साहेब 11 विरुद्ध वडवली वॉरियर्स. वॉरियर्स संघाने मात्र सुंदर फलंदाजी केली होती. यावेळी मात्र फुल टॉस. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकाला भेदून सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार, चौकार. सहा चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानावरती काही शक्य असतं. जर आणि तरचं क्रिकेटचं मैदान आहे. कारण आज आपण याच मैदानावरती पाहिले की एका षटकामध्ये 35 धावा बनवल्या गेल्या होत्या. आता मात्र या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 38 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हर्ष. आखूड टप्प्याचा पहिला चेंडू. समाचार घेतलाय. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून. आपलातून षटकार. समोरच्या बॅनरवरती जरा कॉंग्रॅच्युलेशन सागर. 71 मिनिटाचा षटकार. समोरच्या साईडवरती आपण पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन सागर. 71 मिनिटाचा षटकार. कॅमेरामॅन साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. अजून थोडा ब्राईट करा. अजून थोडा. ओके, आता बरोबर दिसतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा
मॅक्झिमम षटकार, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. यावेळी मात्र अपील होतंय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 अपलातून षटकार. या सामन्यानंतर मात्र जो सामना असेल रॉयल चॅलेंज भांबेड विरुद्ध जिगरसाई गावखडी. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. 1 2 3 4 5 6 क्षेत्ररक्षक, परंतु झेल सुटलाय. 6 जणांची शेतीन झाली माती. मातीतला चेंडू मात्र मातीत पडलाय. धावफलकावरती धावसंख्या असेल 46 धावा. 5 बाद 46. पुन्हा एकदा एक संधी. ओ व्हॉट अ कॅच. IPL मधून हार्दिक पांड्याची एंट्री मात्र आपल्या खानविलकर मैदानावरती पाहायला मिळते. सुंदर असा झेल टिपलाय. एक सुंदर असा झेल टिपला गेलाय. खानविलकर ऐतिहासिक स्टेडियमवरती हार्दिक पांड्याची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर झेल टिपलाय. आणि यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे ज्या क्षेत्ररक्षकांना हा झेल टिपलाय, आज रात्री गेल्यानंतर 12 नंतर मोबाईलवरती तो कमीत कमी 25 वेळा हा झेल पाहणार आहे. याचं श्रेय जाणार आहे GTC लाईव्हला. युवा स्पोर्ट रत्नागिरी आणि जयगड साई कचरे या दोन्ही संघांनी टॉससाठी यायचंय. हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय वडवली वॉरियर संघ. प्रत्येक क्षेत्रामध्ये